या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत A1 कलेक्शन अँड क्लॉथ सेंटर, बेगमपेठ, सोलापूर। दिनांक 6 मार्च 2024 रोजी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांचा आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौरा केला। या दौऱ्यामध्ये येथील टँकर व जनावरांकरता चारा छावणीबाबत समस्या जाणून घेतल्या। या गावामध्ये टँकर व जनावरांकरता चारा छावणी चालू करण्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे। यामध्ये पाटकळ, मेटकरवाडी, खडकी, नंदेश्वर, भोसे, मेहमदाबाद, हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी, रेवेवाडी, मानेवाडी, हुन्नूर, मरोळी, चिक्कळगी, शिरणांदगी, रड्डे, सिद्धणकेरी, जालिहाळ, हाजापूर या गावांना भेटी दिल्या व या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची व जनावरांकरता चाऱ्यांची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यातील एकमेव विरोधी पक्षाचे ते आमदार आहेत। आजपर्यंत इतर कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप केला नाही, पण मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळग्रस्तांच्या अडचणी ज्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या समोर आल्या त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि यापुढेही त्या करत राहणार असल्याचं सांगितलं। यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, नंदकुमार पवार, अभिजित पाटील, मनोज अलगुरवार, विनोद भोसले, रविकरण कोळेकर, पांडुरंग जावळे, सुरेश कोळेकर, मनोज माळी, संदीप पवार, मारुती वाकडे, पांडुरंग माळी, नाथा येवळे, तिरुपती परकी पंडला व बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। मंगळवेढा तालुक्यात भोसे गावात आहे, इकडे रेशन दुकानच बंद आहे, रेशन दुकानातून पुरवठाच होत नाही। भोसे गाव, मंगळवेढा तालुका, सगळ्यांची तीच तक्रार आहे की इकडे मालच मिळत नाहीये, पुरवठाच होत नाहीये लोकांना। मला बॅक कॉल करा, पण उद्यापासून इकडे रेशन दुकानात सगळं धान्य पाठवा आणि वाटप पण करा, कारण का एक तर इकडे हे सगळं दुष्काळग्रस्त गाव आहे, पाणी तर बंद आहे, आता काय धान्य पण बंद केलं, जेवण पण बंद केलं, तर कसं होईल, माणूस कसा जगेल? जरा लवकरात लवकर। दुपारी तुम्ही माझं स्वागत केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो। 24 गावांचा पाणी प्रश्नाचा जो विषय आहे त्यासाठी मी आज गाव भेट, मला तुमचे सगळ्यांचे सरपंच भेटले होते, पण जोपर्यंत आपण गावात जाऊन वस्तुस्थिती काय बघत नाही तोपर्यंत काम नाही करू शकत। आणि म्हणून माझी ही सवय की डायरेक्ट लोकांमध्ये येऊन भेटणार, म्हणून मी दादांना विनंती केली की आपण 24 गावांचा दौरा काढून लोकांच्या मनाची काय आहे अडचण आहे, लोकांना खरं त्रास काय होते तो बघूया। आतापर्यंत मी इथे आली नव्हती, कारण का मी माझा मतदारसंघ सांभाळत होते आणि मला असं वाटलेलं की तुमचे आमदार करतील काहीतरी आज न उद्या, पण अकार्यक्षम ठरले। पूर्ण सोलापूर लोकसभा किंवा जिल्ह्यात मी एकमेव विरोधी पक्षाची आमदार आहे, बाकी सगळे भाजपचे किंवा तिकडे ईडीची भीती जाऊन गेलेले, मग ते तर प्रश्न उचलणार नाही, कारण का ते त्यांच्याच लोकांच्या विरोधात कसे बोलतील। म्हणून एकमेव मीच राहिली जी प्रश्न विधानसभेत उठवू शकते आणि जे सरकारच्या विरोधात बोलू शकते। आणि म्हणून मी ठरवलं की मतदारसंघ कोणाचाही असू दे, जर लोक त्रस्त आहेत, जर लोकांना त्रास होतोय, जर माझ्या मानेवाडीत लोकांना पाणी नसेल मिळत, जनावरांना छावणी आणि चारा नसेल मिळत, तर मग मी बोलणार। आणि फक्त मानेवाडीचा विषय नाही, महाराष्ट्रात कुठेही जर असा त्रास होत असेल तर मी बोलते विधानसभेत। आणि त्यांच्या नाकावर टिचून एकमेव जी आम्ही 3-4 महिलाच आहोत ऍक्च्युली विधानसभेत जे बीजेपीच्या विरोधात बोलतो, कारण का मला ईडीबीडीची भीती नाही, माझ्याकडे काय कारखाना नाही, सोसायटी नाही, काय, म्हणून ते मला काय करू शकत नाही, म्हणून मी बेधडक त्यांच्या विरोधात बोलतो। माझा आवाज पण दाबण्यासाठी प्रयत्न करू शकत नाही आणि म्हणून मी तुमचा आवाज ऐकायला आज या ठिकाणी आली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।